ओपन होऊन अजून 2 महिने उलटत नाही तोपर्यंत भाजपनं शिंदे शिवसेनेला घेरण्याची तयारी सुरू केली आहे. एकनाथ शिंदेच्या मतदारसंघात गणेश नाईक बैठक घेत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. दर 1-2 महिन्यांनी मी इथे जनता दरबार लावणार आहे आणि ठाण्यामध्ये तर दर 3 महिन्यांनी लावणार आहे. नवी मुंबईमध्ये हा माझा मतदारसंघ आहे, इथेही मी जनता दरबार लावणार आहे. त्यात चुकीचं काय आहे? गणेश नाईक हे एकनाथ शिंदे यांना वरिष्ठ आहेत, सिनियर आहेत. शिवसेनेमध्ये असतानाही गणेश नाईक जेव्हा मंत्री होते शिवसेनेच्या मंत्रिमंडळात, तेव्हा एकनाथ शिंदे कुठेच नव्हते. राजकीय दृष्ट्या ते आज गणेश नाईक कोणत्या पक्षात आहेत हे विषय सोडा, पण गणेश नाईक हे एकनाथ शिंदे ना नक्कीच सिनियर आहेत, वरिष्ठ आहेत. त्याच्यामुळे त्यांचा अनुभव मोठा आहे, त्यांचा आवाका मोठा आहे आणि एक मंत्री म्हणून त्यांना तो अधिकार आहे आपापल्या मतदारसंघात किंवा जिल्ह्यामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्याचा. त्याच्यामध्ये मला काही चुकीचं असं वाटत नाही. एकनाथ शिंदेने फिरावं, नवी मुंबईत जावं, तेही मंत्री आहेत, तिथे महानगरपालिका आहे, पण ते रुसून बसलं असं कळलं मला. मला असं म्हणायचं नाही, मी त्या संदर्भात काही भाष्य करणार नाही. हा त्यांच्या पक्षाचा बघा, गणेश नाईक हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत, भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. गणेश नाईक हे त्याच्या आधी राष्ट्रवादी पक्षात होते. गणेश नाईक त्याआधी शिवसेनेमध्ये सुद्धा होते. त्याच्यामुळे गणेश नाईकांचा प्रवास फार मोठा आहे आणि एकनाथ शिंदेने आता प्रवासाला सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदेने आता एक पक्ष बदललेला आहे. अजून जेव्हा ते 2-3 पक्ष बदलतील भविष्यामध्ये, मला ती साधारण शक्यता वाटते, त्यावेळेला ते त्यांची स्पर्धा होईल पक्ष बदलण्याची आणि सिनियरिटीची. पण राऊत साहेब, एकनाथ शिंदेच्या नाराजीच्या बातम्या सतत येत आहेत. ते बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित बघा, नाराज कोण आहे काय त्याच्यावर माध्यमातून उपस्थित असं आहे की ते आता टेक्नॉलॉजीचा वापर करत असतील. एकनाथ शिंदे हुशार आहेत फार ते, आणि एकनाथ शिंदे नाराज आहेत की नाही त्यांनी सांगायला पाहिजे. आपण कसं काय सांगणार? त्यांनी सांगायला पाहिजे हो मी नाराज आहे, किंवा त्यांचे जे बॉस आहेत फडणवीस त्यांनी सांगायला पाहिजे हो एकनाथ शिंदे नाराज आहेत. ज्या तिथे मंत्रिपदाला चिटकून बसलेले आहेत त्या तिथे नाराज नाही. त्यांना बिन खात्याचं मंत्री केलं तरी ते मंत्रिपद सोडणार नाहीत, तेवढी हिंमत लागते. कारण त्यांच्या डोक्यावर ईडी आणि सीबीआयची आणि तपास यंत्रणांची तलवार आहे. त्यामुळे बिन खात्याचे मंत्री म्हणून जरी अशा लोकांना ठेवलं तरीही ते मंत्रिपदाला चिटकून राहतील आणि मी नाराज आहे असं कधीच बोलणार नाही. बोलिये, आता मी कसं काय सांगू त्याच्यावर? आपलं आपलं पद वाचवण्यासाठी शेवटी त्यांना दिल्लीतच जावं लागतं. अजित पवार गटाचे ते मंत्री आहेत, पण खुलासा द्यायला कुठे जावं लागतंय? तर दिल्लीमध्ये अमित शहाकडे. त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईत आहेत किंवा बारामतीत आहेत किंवा पुण्यात आहेत बसलेले, पण त्यांचा पक्षाचा मंत्री खुलासा देण्यासाठी दिल्लीत जातोय. ही महाराष्ट्राची अवस्था आहे.